नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा आणि अभ्यास करत राहा. ओके, सो आपण ॲन एपिटोम ऑफ करेज हा लेसन बघत आहोत. तो लेसन काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण त्याचा इंग्लिश वर्कशॉप सॉल्व करणार आहोत. ओके, तर सर्व तयार आहेत ना? सगळ्यांनी स्वतःचं नोटबुक पुस्तकसुद्धा तुमच्याजवळ ठेवा आणि जे काय सांगेन ते व्यवस्थित लिहून घ्या आणि लक्ष द्या महत्त्वाचं शिकवतात. ओके, आणि त्यापूर्वी जे नवीन आहेत त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. ओके, चला मग सुरू करूयात. आणि एपिटोम ऑफ करेजचा इंग्लिश वर्कशॉप. सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या रे. चल बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. पुस्तकं आहेत ना सगळ्यांच्याजवळ? पुस्तक ठेवा. फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग. तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. तिथं ग्रुप ए मध्ये काही टर्म्स दिल्यात आणि ग्रुप बी मध्ये त्याचं काहीतरी रिलेव्हंट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला ते मॅच करायचं. तर फर्स्ट बघा, मी रीड करतो. गॅलिओ. सो इकडे ग्रुप बी मध्ये काय मॅच होईल? गॅलिओ आपल्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 इयर बिफोर हॉकिंग. हॉकिंगच्या बरोबर किंवा गॅलिओच्या बरोबर 300 वर्षानंतर. ओके, बरोबर त्यांच्या मृत्यूच्या 300 वर्षानंतर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झालेला असं आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेलं होतं. सो गॅलिओला हे डी हा जो पार्ट आहे तो करेक्ट येणार. ओके, मॅच होणार. नेक्स्ट बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंगसाठी एक काम करतो मी इथं, जसं आपण कंप्लीट करत जाऊ तसं लिहित जाईल. सो क्वेश्चन 1, मॅच द फॉलोइंग. त्यातलं ग्रुप ए, मी डायरेक्ट आन्सर लिहितो इथं. ओके, लक्ष द्या. ग्रुप ए आणि इकडे तुमचा ग्रुप बी. ओके, बघा फर्स्ट काय दिलंय त्यांनी? गॅलिओ. इकडे घेतो थोडंसं. सो गॅलिओला कोणती टर्म मॅच होईल ग्रुप बी मधली? डी टर्म, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 इयर बिफोर हॉकिंग. डी हे आन्सर्स आहेत डायरेक्ट. ओके, तर लिहितो आन्सर्स आहेत. द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 इयर बिफोर हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांच्या बरोबर 300 वर्षाच्या आधीचे ते सगळ्यात ग्रेटेस्ट असे सायंटिस्ट होते. नेक्स्ट बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, हां, यांना कोणती टर्म मॅच होईल? स्टीफन हॉकिंग, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. सी टर्म, द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. बी मधला, ग्रुप बी मधली सी टर्म. बरोबर, ठीक आहे. नेक्स्ट थर्ड बघा, ब्लॅक होल्स. सो ब्लॅक होल ही कन्सेप्ट काय होती? तर त्यांनी ती PhD साठी कन्सिडर केलेली. बरोबर, त्यांच्या PhDच्या रिसर्चसाठी त्यांनी ब्लॅक होल या गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात केलेली. सो ए ऑप्शन, सॉरी ए, द कन्सेप्ट विच हेल्प्ड Stephen to get his PhD. Fourth काय बघा, लास्ट, Stephen's favorite subjects. So we know that Stephen's favorite subject was music and mathematics. That was music and mathematics.
ओके, तर असा हा फर्स्ट क्वेश्चन होता मॅच द फॉलोइंगचा. तर आन्सर तुम्हाला मी डायरेक्ट लिहिलेली आहेत. क्वेश्चन सेकंड बघा, त्याच्यात काय करायचं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब चार्ट कंटेनिंग द क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. तर तुम्हाला इथे एक वेब चार्ट कंप्लीट करायचा आहे. त्याने एक त्यातला पॉईंट दिलेला आहे, तर मी लिहितो कम्प्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. ठीक आहे, मिनटं पेन मला चेंज करू देत. आता याच्यात बघा, मला इथं क्वालिटीज दिल्यात, क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. त्यातली एक क्वालिटी दिली इथं, काय, करेजियस, म्हणजे धाडशी होते ते. बरोबर, बाकी आपल्याला लिहायच्यात. तर काय काय बघा, डिटरमाइंड होते ते, तर लिहितो मी. त्यानंतर अजून काय काय क्वालिटीज होत्या, पॅशनेट होते, किंवा त्याला आपण डेडिकेटेड म्हणू शकतो. हंबल होते ते. डाऊन टू अर्थ पण होते, ती सुद्धा तुम्ही लिहू शकता इथं. ओके, अजून त्यांच्याकडे इंटेलिजंट होते ते. अजून काय होते, सिंपल, ऑप्टिमिस्टिक. ते ऑप्टिमिस्टिक घेतो मी. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. बरोबर, ह्युमरस सुद्धा होते, विनोदी सुद्धा होते, काही त्यांचं लिखाण विनोदी सुद्धा आहे. अजून या व्यतिरिक्त तुम्ही लिहू शकता अनडॉन्टेड, अविचलित होते ते. त्यानंतर डिटरमाइंड झालं, हंबल, इंटेलिजंट, डेडिकेटेड. ओके, अनडॉन्टेड सुद्धा लिहू शकता इथं. काय अशा काही क्वालिटीज इथं कंप्लीट केलेल्या आहेत. यापैकी कोणत्याही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन थर्ड बघा. क्वेश्चन 2 मध्ये काय करायचं होतं आपल्याला, तर त्यांच्या क्वालिटीज इथं लिहायच्या होत्या. ओके, एक ॲक्टिव्हिटी होती थोडक्यात वेब चार्ट. क्वेश्चन 3 मध्ये काय करायचं आहे, अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू दी ऑकरन्स इन लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. तर खाली काहीतरी सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ते आपल्याला त्यांच्या जसं लेसनमध्ये त्यांची लाईफ हिस्ट्री सांगितलेली आहे आपण ह्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर ते जे सेंटेन्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचे आहेत. ओके, टाईम पिरियड प्रमाणात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बर्थ असेल ते सगळ्यात आधी, सो ते सगळ्यात आधीचं सेंटेन्स. सो इथं मी डायरेक्ट आन्सर लिहितो तुम्हाला. तर मी क्वेश्चन लिहितो, अरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस. ओके, अकॉर्डिंग टू लाईफ हिस्ट्री. ठीक, मी डायरेक्ट आन्सर सांगतो बघा. त्याच्यात जे डी सेंटेन्स आहे, स्टीफन वॉज बॉर्न ऑन 8 जानेवारी 1942 अँड देन ग्रो अप लाईक अन ॲव्हरेज चाइल्ड अँड नॉर्मल टीनेजर. हे सगळ्यात पहिलं सेंटेन्स आहे. ओके, मग इथं मी त्याचा किती नंबरचा आहे ते सांगतो आणि ते सेंटेन्स कोणतं आहे, डी. ओके, सो ते काय येणार, स्टीफन वॉज बॉर्न ऑन. एक काम करतो मी, फक्त इथं सेंटेन्सचा नंबर लिहितो. ते कोणतं सेंटेन्सेस आहे, डी हे सेंटेन्स आहे. ओके, त्यानंतर सेकंड सेंटेन्स कोणतं येणार तुम्हाला बघा, ए. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन नोटिस दॅट ही फेल डाऊन ऑफ कपल ऑफ टाइम फॉर नो रिझन. ओके, साधारणतः 17व्या वर्षापर्यंत त्यांना असं जाणवायला लागलं की त्यांना थोडेसे क्लमझी होत आहेत ते. ओके, सो सेकंड नंबरला येणार सेंटेन्स ए. थर्डला कोणतं येणार, थर्ड नंबरला
स्टीफन वॉज डायग्नोज विथ द डिसीज रेअर डिसीज ALS और ALU. ओके, तर हे जी हे सेंटेन्स आहे, हे थर्ड सेंटेन्स आहे. नेक्स्ट फोर्थ घेऊया तिथं. फोर्थ कोणता आहे किंवा एक काम करू इथंच घेऊयात. फोर्थ म्हणजे इथं एक घेऊयात. फोर्थला कोणता F सेंटेन्स बघा. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिनाउड वेगर. त्यांनी जरी हे आजार झाला तरी त्यांनी काय केलं तर त्यांचं जे डॉक्टरेटचं काम होतं म्हणजे जे संशोधनाचं काम होतं ते त्यांनी जोमानं तसंच ठेवलं. F सेंटेन्स फोर्थ. नेक्स्ट फिफ्थसाठी कोणता आहे E सेंटेन्स बघा. द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. E सेंटेन्स. जे 6वं आहे ते 6 नंबरला H सेंटेन्स बघा. दो द कन्फाइंड टू अ व्हीलचेअर ही वर्क ऑन कम्प्युटर अँड एक्सप्रेस हिज थॉट्स. तरी ते व्हीलचेअरला खेळून असले तरी त्यांनी त्यांचे थॉट्स कम्प्युटरच्या माध्यमातून मांडले. सो दॅट इज H सेंटेन्स. सेकंड लास्ट सेंटेन्स आहे ते B. ही बिकम अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी. आणि 8 जे आहे ते C. ही बिलीव्ज दॅट. मग त्याने ते शेवटी एक सांगितलं की या शेकडो किंवा या शतकात म्हणू किंवा या 1000 वर्षात बऱ्यापैकी जे संशोधक आहेत, सायंटिस्ट आहेत, ते बऱ्याच गोष्टींचा शोध लावतील, उत्पत्तीचा, पृथ्वीच्या उत्पत्तीचा वगैरे. सो C. तर असा सिक्वेन्स आहे. तुम्ही हे मात्र व्यवस्थित लिहून काढा सगळे सेंटेन्स. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा होमोग्राफ्स. होमोग्राफ्स म्हणजे काय असतात तर ज्याचं स्पेलिंग एकसारखंच असतं आणि उच्चारसुद्धा प्रोनाउन्सिएशन पण एकसारखंच असतं, मात्र मिनिंग वेगवेगळे असतात. मिनिंग वेगवेगळे डिफरंट मिनिंग असतात. ओके, सो दोज आर जनरली कॉल्ड एज दी होमोग्राफ्स. त्यांना आपण होमोग्राफ असं म्हणतो. बघा वॉच असं एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. वॉच म्हणजे एक अर्थ होतो ऑब्झर्व करणे आणि एक अर्थ होतो घड्याळ, हे वॉच. ओके, जे टाईम दाखवतं. सो असे बरेच असे वर्ड्स आहेत ज्याचं स्पेलिंग एकच असतं, त्यानंतर त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा एकच असतं, मात्र अर्थ मात्र वेगवेगळे असतात. वेगळ्या अर्थाने ते वाक्यामध्ये वापरले जातात. ओके, ठीक. तर असे काही एक्झाम्पल्स तिथं आहेत लेसनमधली, त्याचं आपल्याला त्या वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या कंटेक्स्टने यूज करायचं आहे. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी सांगितले कपल. तर कपलचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे जोडपे म्हणतो आपण आणि दुसरं म्हणजे पेअर टूला सुद्धा आपण कपल म्हणतो. सो एक मी इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. द कपल हू स्कोर्ड मोर पॉईंट्स वुड विन द ट्रॉफी. जे कपल म्हणजे जे जोडपं जास्त स्कोअर करेल, पॉईंट्स मिळेल, त्याला ट्रॉफी मिळेल. ओके, आणि सेकंडमध्ये कपल जोडी पेअर असं यूज केलं आहे एका सेंटेन्समध्ये. यू हॅव ओनली कपल ऑफ आवर्स नाव टू प्रिपेअर फॉर एक्झाम. तुझ्याकडे फक्त आता 2च तास राहिलेत तुझ्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. ओके, सो याचा अर्थ 2. नेक्स्ट आहे बघा माइंड. इथं काय केलं आहे तर मन हे 2 वेगळ्या अर्थाने वापरलं जातं, किंवा माइंड हा शब्द एकदा मन म्हणून वापरला जातो किंवा एकदा माइंड म्हणजे मत. ओके, इफ यू डोंट माइंड वगैरे म्हणतो आपण बघा तसं. सो पहिला मन म्हणून बघा. फिजिकल एक्सरसाइज कॅन कीप आवर माइंड फ्रेश. शारीरिक व्यायाम जे असतात ते आपलं मन फ्रेश करतं, ताजंतवानं करतं. आणि इकडं मत म्हणून काय म्हटलं, इफ यू डोंट माइंड आय कॅन टेक अ बाईट फ्रॉम दिस केक. ओके, जर तुझं काय मत नसेल तर मी काय करतो, मी हे याच्यातलं घेऊ शकतो, केकमधला एक बाईट घेऊ शकतो. कळालं? तर ठीक. तर असं हे आहे. हे व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ह्याच्यात अजून आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहेत. मी हे इरेज करून ते देतो तुर्तास. तोपर्यंत हे काय करा, हे सगळं पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या, मग मी हे सगळं इरेज करेन. ठीक आहे? ओके, सो त्याच्यातले पुढच्या टर्म बघूयात होमोग्राफ. आणि त्याचं मी इथं सेंटेन्सेस सुद्धा लिहिलेले आहेत. ओके, अर्थसुद्धा आहे बघा. स्पेस म्हणजे आकाश किंवा अवकाश म्हणून आपण यूज करू शकतो. द रॉकेट लॉन्च इन टू द स्पेस. रॉकेट हे स्पेसमध्ये लॉन्च झालं. ओके, आकाशात गेलं. नेक्स्ट आहे बघा स्पेस. दॅट मीन्स मोकळेपणा किंवा एक फ्रीनेस म्हणतो आपण त्याला. आय नीड सम स्पेस फ्रॉम यू ऑल. मला तुमच्यापासून एक स्पेस हवा आहे किंवा मोकळेपणा, निवांतपणा हवा आहे. ओके, नेक्स्ट सी. साऊंड. साऊंडचे परत 2 अर्थ येतात. आवाज किंवा टू फील म्हणतो आपण, काहीतरी फील करणे. सो साऊंड म्हणजे आवाज म्हणजे बघा, दॅट व्हिडिओ इज विदाउट साऊंड. तो व्हिडिओ साऊंड शिवाय होता, आवाजाशिवाय होता. नेक्स्ट टू फीलसाठी बघा, इट साऊंड्स बेटर टू हॅव अ सेलिब्रेशन ऑन बीच. एक कल्पना चांगली आहे, साऊंड्स बेटर म्हणू की बीचवर सेलिब्रेशन करायचं आहे ते. ठीक. नेक्स्ट बघा लेफ्ट. लेफ्टचे परत 2 मिनिंग असतात. लेफ्ट म्हणजे डावे, डाव्या बाजूचं जे आहे त्याला आपण लेफ्ट म्हणतो, लेफ्ट साईड म्हणतो. आणि सेकंड म्हणजे शिल्लक. ओके,
टू रिमेन म्हणतो. सो टर्न ऑन लेफ्ट साईड, डाव्या बाजूला वळा. आणि शिल्लकसाठी बघा, नथिंग इज लेफ्ट फॉर मी ॲज आय एम टू लेट. मी खूप लेट गेल्यामुळं मला काही मिळालं, किंवा मी खूप लेट झालेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी काही शिल्लक इथं राहिलेलं नाही आहे. ओके, तर असा हा फोर्थ क्वेश्चन होता. त्याच्यात होमोग्राफ आपल्याला वेगवेगळ्या कंटेक्स्टमध्ये यूज करायचे होते. तर बघा, यूज द फॉलोइंग वर्ड्स, फ्रेजेस आहेत, काही वर्ड वाक्यप्रचार आहेत ते आपल्याला वाक्यात त्याचा उपयोग करायचा आहे. बघा इथं क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट म्हणजे साधारणतः एक सडन चेंज होणे असं म्हणतो, किंवा नियतीचे फासे पलटणे असं म्हणतात त्याला. तर इथं अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी असं मिनिंग आहे त्याचं. ते यूज केलेलं आहे. काय, बाय सम मॅजिकल क्वर्क ऑफ फेट अमोल वॉज रियुनायटेड विथ हिज पॅरेंट्स. काहीतरी मॅजिकल जादुई पद्धतीनं एकदम सगळं बदलल्यामुळं अमोल हा त्याच्या फॅमिलीला किंवा पॅरेंट्सना जाऊन मिळाला. ओके, म्हणजे तो कुठेतरी हरवला असेल मे बी. सेकंड बघा, कन्फाईन टू. कन्फाईन टू म्हणजे खिळून राहणे, टू लिमिट समथिंग, एखाद्या याला मर्यादित राहणे, लिमिट राहणे. रितू वॉज कन्फाईन टू द बेड फॉर 2 weeks ड्यू टू हर इंजुरी. रितू जी होती ती तिच्या बेडलाच खिळून होती. ओके, का तर ती इंजुर्ड झालेली होती तिच्या जखमांमुळे. ओके, नेक्स्ट बघा, एक्सॅग्रेशन. एक्सॅग्रेशन म्हणजे अतिशक्ती म्हणतो आपण तो. इट विल बी एक्सॅग्रेशन टू विन द वर्ल्ड कप विदाउट विथ ज्युनियर टीम. ओके, तर ज्युनियर टीम बरोबर खेळून आपण वर्ल्ड कप जिंकणं हे एक अतिशक्तीच म्हणू शकतो आपण, असं क्वचितच होईल. ओके, नेक्स्ट बघा, ॲन एपिटोम ऑफ म्हणजे एक मूर्तिमंत रूप किंवा प्रतीक. अ फाईन एक्झाम्पल, त्याचं एक एक्झाम्पल लिहिलं आहे. शी लुक लाईक ॲन एपिटोम ऑफ ब्युटी इन हर ब्लॅक ड्रेस. तिच्या काळ्या ड्रेसमध्ये ती त्याचं एक मूर्तिमंत रूप, असं सुंदरतेचं मूर्तिमंत रूप दिसत होती. ओके, आणि एपिटोम ऑफ. नेक्स्ट मिलेनियम म्हणजे 1000 वर्षांचा पिरियड जो असतो तो, पिरियड ऑफ 1000 years. त्याचं काय लिहिलं आहे बघा, द नेक्स्ट मिलेनियम विल सी मच ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी. पुढच्या या 1000 वर्षामध्ये आपण तंत्रज्ञानामध्ये भरपूर अशी प्रगती झालेली बघणार आहे. ओके, तर असे हा 5th क्वेश्चन होता. हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ओके, त्यानंतर आपण पुढचे क्वेश्चन्स बघूयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यात काय म्हटलं, एक्सपांड द गिवन थीम. तुम्हाला काहीतरी इथं सेंटेन्सेस दिलेले आहेत. एक म्हणजे एक थीम एक आयडिया दिलेली आहे, आणि ती तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे किंवा एक्सपांड करायचं आहे. ओके, त्याच्याविषयी तुम्हाला काय काय लिहायचं आहे. त्यांनी त्याचे हिंट पॉईंटसुद्धा दिलेले आहेत. ओके, मी इथं त्याचे हिंट पॉईंट समोर लिहिलेले आहेत, आणि त्याचं एक्सप्लेनेशन पुढं लिहिलेलं. ओके, सो इफ यू फॉल इल ड्युरिंग युअर फायनल एक्झाम. तर तुम्ही तुमच्या फायनल एक्झाम, शेवटची जी परीक्षा असेल वार्षिक, तिच्या आधी किंवा त्यावेळी आजारी पडला, तर त्यावेळी काय कराल. फर्स्ट स्टेप बघा, आय विल गो टू द डॉक्टर सो दॅट ही कॅन गिव्ह मी सम मेडिसिन टू रिकवर. नेक्स्ट, व्हॉट टू डू, सपोर्ट म्हणजे सपोर्ट काय मिळवाल तुम्ही. ओके, त्यासाठी बघा काय, फर्स्ट स्टेपमध्ये काय कराल तुम्ही, तर तुम्ही डॉक्टरला जाल, त्यामुळे डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देतील, त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. ठीक आहे. नेक्स्ट, आय विल स्टडी फॉर माय एक्झाम विदाउट गेटिंग डिस्ट्रॅक्टेड अँड टेक माय मेडिसिन्स ऑन टाईम. त्यानंतर तुम्ही काय कराल, ते सगळं रिकवर करण्यासाठी तुम्ही अभ्यास करणं सोडणार नाही, अभ्यास तसंच करत राहाल, आणि अँड टेक युअर मेडिसिन्स ऑन टाईम. तुमचे जे मेडिसिन असतील ते वेळेवर घेत राहा. नेक्स्ट, हेल्प बघा. आय विल आस्क माय सिस्टर टू हेल्प मी आउट बाय आस्किंग मी क्वेश्चन्स so that I can be well prepared, and I will do everything that I can to ensure that I can appear for final exam. म्हणजे मी माझ्या बहिणीकडून, सिस्टरकडून हेल्प घेईन की क्वेश्चन वगैरे विचारायला तिला सांगेन, आणि जेणेकरून मी माझं जे प्रिपरेशन आहे ते व्यवस्थित करेन, अँड मी असं सगळं करेन की जेणेकरून मी माझ्या फायनल एक्झामसाठी अपियर होईन. ओके, किंवा मला ती एक्झाम देता येईल. तर असं होतं हे एक्सप्लेनेशन. असंच तुम्हाला बाकीचं सुद्धा इथं लिहून दिलेलं आहे. ओके, सो मी फक्त रीड करतो आता. इफ आय मेट अ डिसेबल्ड पर्सन हू नीड्स हेल्प. जर मी एखाद्या डिसेबल्ड पर्सनला भेटलो तर मी काय करेन. आय विल ट्राय अँड हेल्प हिम आउट विदाउट एनी हेजिटेशन. आय विल आस्क हिम वेदर इट इज ओके इफ आय हेल्प हिम आउट ऑर नॉट. ओके, देन कॉन्टॅक्ट टू होम. कुणाला कॉन्टॅक्ट कराल. आय वुड कॉन्टॅक्ट अँड NGO दॅट वुड कम टू पर्सन्स एड. ओके, तर त्या व्यक्तीला मदत करणाऱ्या अशा NGO बरंच असतात. जो काही डिसेबल्ड पर्सन असेल त्या NGOना मी कॉन्टॅक्ट करेन. नेक्स्ट, इफ युअर फ्रेंड इज इन ट्रबल. तर तुमचा मित्र एका ट्रबलमध्ये असेल, संकटात असेल, तर तुम्ही काय कराल. सो युअर गेस्चर्स, युअर बॉडी लँग्वेज शुड बी, आय वुड हेल्प माय फ्रेंड थ्रू दिस डिफिकल्ट टाइम बाय being there. Then I will make sure that he doesn't get depressed by the problem that he is facing. I would encourage him to keep a positive attitude. Then I'll stay with him throughout this difficult time and make sure that he overcomes the problem. मी सपोर्ट करत राहीन त्याच्या डिफिकल्ट टाइममध्ये, नेहमी सोबत राहीन, त्याला मदत करेन, त्याला डिप्रेस होऊन देणार नाही. ओके,
किंवा त्याला पॉझिटिव्ह राहायला सांगेन, असे बरेच इथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट DC बघा, इफ यू मीट अ ग्रेट पर्सन लाईक डॉक्टर स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला तुम्ही भेटला, ओके, त्यांच्याशी भेट झाली तुम्ही, तर तुमची तर काय करणार तुम्ही? आय विल कन्सिडर माय सेल्फ लकी. आय विल टेल हिम हाऊ इन्स्पायरिंग ही इज अँड हाऊ ही हॅज गिवन अदर पीपल द होप टू लीड अ फुलफिलिंग लाईफ. एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा त्यांनी एक मार्ग दाखवला, एक इन्स्पायरेशन दिलं, एनकरेज केलं लोकांना, ओके, किंवा त्यांनी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला सगळ्यांच्या. सो मी हे सगळं त्यांना थँक म्हणेन, त्यांना ॲप्रिशिएट करेन त्यांचं काम. आय विल थँक हिम फॉर बिंग करेजियस अँड डिटरमाइंड अँड फॉर कंट्रीब्युटिंग टू दी सोसायटी इन सच अ एक्सेप्शनल वे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या सोसायटीलाच नव्हे तर आपल्या या जगाला एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. आपण ॲन इपिटोम ऑफ करेज म्हणतोय त्यांना, एक धाडसाचं मूर्तिमंत रूप किंवा प्रतीक म्हणतोय, ओके. तर हे असा तुमचा हा 6th क्वेश्चन होता, ओके. तर इथं मी हे सगळं लिहिलेलं आहे, ॲज इट इज तुम्ही व्यवस्थित कॉपी करून घ्या, फक्त व्यवस्थित लिहा आणि एकदा रीड करा. हे मी सांगितलेलंच आहे तुम्हाला त्याचं, पण एकदा व्यवस्थित रीड करून लिहा, ओके. ठीक आहे, पॉज करून व्यवस्थित कॉपी करून घ्या हे. ओके, क्वेश्चन 7 मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. तर एक आपल्याला कॉन्व्हर्सेशन लिहायचं आहे तिथं. काय म्हटलं, यू हॅपन टू मीट अ सक्सेसफुल पर्सन हु इज डिसेबल्ड. राईट अन इमॅजिनरी डायलॉग बिटवीन यू अँड हिम ऑर हर. यू कॅन टेक सपोर्ट ऑफ हिंट्स. ओके, तर तुम्हाला तिथं काही सपोर्टिव्ह पॉईंट्स सुद्धा दिलेत, क्लू दिलेत किंवा पॉईंट्स दिलेत. या पॉईंट्सच्या आधारावर तुम्हाला एक तिथं कॉन्व्हर्सेशन लिहायचं आहे, ओके. तर पॉईंट्स काय आहेत बघा. इंट्रोडक्शन, तुम्हाला एक डिसेबल्ड आणि सक्सेसफुल असं पर्सनशी जे संभाषण केलं किंवा त्याचा इंटरव्ह्यू घेतला असेल मे बी, सो ते लिहायचं इथं. इंट्रोडक्शन, वेलकम ऑर ग्रीटिंग्स लिहायचे. देन कॉंग्रॅच्युलेट ऑर ऑनर त्यांना, जे काय असतील पॉईंट्स ते. कॉज, रिझन फॉर डिसॅबिलिटी विचारायची. डिसिजन, प्लॅन ऑर ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट त्यांचं विचारायचं, काय केलं आयुष्यात. आयडॉल्स इन लाईफ, त्यांचे आदर्श कोण आहेत ते विचारायचं. पॅरेंट्स अँड फ्रेंड्स, सपोर्ट इफ एनी, हे सगळं विचारायचं. सक्सेस स्टोरीज, त्यांचे जे काय त्यांच्या सक्सेस स्टोरी असतील, त्यांनी काही रिवॉर्ड्स पुरस्कार मिळवले असतील ते. आणि कन्क्लुजन अँड फायनल मेसेज इफ एनी, जर फायनल मेसेज त्यांना द्यायचा असेल, सपोर्ट किंवा या लोकांना काय सांगायचं असेल तर ते विचारायचं, ओके. ठीक. तर ॲक्च्युली मी इथं तुम्हाला इथं दिसेल ते कॉन्व्हर्सेशन आहे, ओके. तर हे कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित मी रीड करतो, तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल नंतर, ओके. फक्त लक्ष द्या. बघा, तुम्ही काय विचारताय. हॅलो मिस अनिता, हाऊ आर यू. हॅलो मिस अनिता, हाऊ आर यू. मिस अनिता तुम्ही कशा आहात. मिस अनिता काय म्हणतात, आय एम डुईंग वेल, हाऊ अबाउट यू, तू कसा आहेस. नेक्स्ट तुम्ही म्हणताय, आय एम व्हेरी वेल, थँक्यू. थँक्यू. सो टेल मी हाऊ वॉज द डान्स शो लास्ट इव्हिनिंग. डान्स शो तुमचा कसा होता. मिस अनिता काय म्हणतात बघा. द शो वेंट व्हेरी वेल, आय थिंक इट वॉज वन ऑफ माय फायनेस्ट परफॉर्मन्स टिल डेट. खूप चांगला शो होता आणि हा माझा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता आत्तापर्यंतचा. त्यानंतर तुम्ही म्हणताय, वाव, नाव दॅट मेक्स मी विश आय वॉज देअर, बट आय हॅव टू टेल यू मिस अनिता, you are one of the best dancers of our time. I don't know anyone else who can perform Bharatanatyam as well as you do, and that too when you have won the prosthetic leg. Prosthetic leg म्हणजे थोडासा अधुपाय असताना सुद्धा तुम्ही एवढं सगळं करता. तेव्हा मी अनिता म्हणते, oh stop it, you are embarrassing me. So you are embarrassing me. I know there aren't many Bharatanatyam dancers who have prosthetic leg, but I am hardly one of the best. तर तुम्ही हे थोडंसं ॲडिशनल लिहिलं, तुम्हाला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं तुम्ही हे उतरून घेऊ शकता. नो, आय एम सिरियस मिस अनिता, नॉट मेनी पीपल हॅव द करेज अँड डिटर्मिनेशन टू डू वॉट यू हॅव डन. I know that after losing your leg, initially it was difficult for you to get around. However, you slowly managed to cope with the problem and now you are back in the industry. मला माहिती आहे की ते म्हणतात, अनिता म्हटलं की नको एवढं, म्हणजे मला आता तुला आजवतोयस, एवढीही मी काही चांगली नाही आहे. पण तो म्हणतो नाही, खरंच हे एवढं अधुपाय असताना भरतनाट्यम कोणीही करू शकतं, पण अशा पायाने किंवा असा ॲक्सिडेंट झाला असताना करणं इम्पॉसिबल आहे, पण तुम्ही ते पॉसिबल करून दाखवलेलं आहे. थोडीशी स्तुती केली आहे त्याच्यात. सो दॅट इज ट्रू. ॲट फर्स्ट इट वॉज टू डिफिकल्ट, बट वन्स आय डिसाइडेड I didn't want to be dependent for others for the rest of my life. I found the courage to get back everything that I had lost due to accident. The first time I put the prosthetic leg, I didn't think I would get used to it, but now I hardly notice it anymore. Okay. आता मला सवय झाली असं वगैरे म्हटलं की सुरुवातीला त्रास झाला. ओके. ॲक्च्युली बरंच कॉन्व्हर्सेशन आहे इथं आहे, तुम्ही रीड करू शकता आणि ते व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ओके, ठीक आहे.
ठीक आहे. बघा नेक्स्ट लँग्वेज स्टडी. आता आपण लँग्वेज स्टडी बघणार आहोत. त्याच्यात फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिल्या बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. इथे एक तुम्हाला वर्ड दिलेला आहे क्रुएल, राक्षसी किंवा भयानक असा एक वर्ड दिलेला आहे. ओके, हे ॲडजेक्टिव्ह आहे. आपल्याला असंच एक ॲडजेक्टिव्हची चेन बनवायची. ती कशी असते बघा, तर त्याच्यात जे या वर्डचं जे या ॲडजेक्टिव्हचं जे लास्ट लेटर आहे एल, त्याच्यापासून एक दुसरा ॲडजेक्टिव्ह बनवायचं किंवा दुसरा ॲडजेक्टिव्ह लिहायचा आहे. सोपा आहे, अगदी सोपे ॲडजेक्टिव्ह लिहिलेत बघा. एल पासून लार्ज, ह्या ई पासून नेक्स्ट एक्सलंट हे एक ॲडजेक्टिव्ह, हे एक विशेषण बनेल. टी पासून टॉल हे एक विशेषण बनेल आणि त्यानंतरच्या ह्या एल पासून लॉंग. खूप सोपे ॲडजेक्टिव्ह इथे लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाऊन. तुम्हाला इथं ॲडजेक्टिव्ह होतं, इथं आपल्याला नाऊनचं वर्ड चेन तयार करायचे. नामं फक्त लिहायचे, सोपं आहे ते. इथं यांनी मेडिसिन दिलेलं आहे. मेडिसिनचा जो ई आहे त्याच्यापासून एलिफंट बनवलं. एलिफंट पासून टी पासून टीचर, आर पासून रॉक आणि के पासून काईट. खूप सोपे नाऊन घेतलेले आहेत इथं. नेक्स्ट बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स. वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदाची आपल्याला वर्ड चेन इथं तयार करायची. याच्यात काय घेतलं, ग्रो हे क्रियापद त्यांनी घेतले, वाढ. त्याचं आपण डब्ल्यू पासून वाउंड म्हणजे जखम भरून येणे, डी म्हणजे डान्स, ई पासून ईट आणि टी पासून टीच. असं सोपे लिहिलेले आहेत. नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन इन एनी वे. एनी वे म्हणजे कोणत्याही तुम्ही पद्धतीनं जाऊ शकता. नाऊन घेऊ शकता, ॲडजेक्टिव्ह घेऊ शकता, काही लिहू शकता इथं बघा. फिजिक्स पासून शॉर्ट एक ॲडजेक्टिव्ह घेतलं, टी पासून टॉक एक वर्ब घेतलं, के पासून काइंड हे एक ॲडजेक्टिव्ह घेतलं किंवा ॲडवर्ब म्हणू आपण, आणि डी पासून डॉल हे एक नाऊन घेतलं. ओके, तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल इथं एनी वे. ओके, नेक्स्ट, कन्वर्ट इनटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर हे सेंटेन्स तुम्हाला एक्सक्लेमेटरी बनवायचं आहे. ओके, ठीक आहे. आता एक्सक्लेमेटरीमध्ये बघा काय करू शकतो आपण. इथं मी मुद्दाम हे ठेवलेलं आहे, म्हणजे हे आपण करूयात, बाकी लिहिलेलं आहे इथं. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. त्याचं बघा काय करू शकतो, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. याला आपण सिंपल एक्सपेरिमेंट म्हणजे उद्गारार्थ करायसाठी काय करू शकतो, हाऊ हंबल डॉक्टर हॉकिंग इज. ओके, असं एवढं सोप्या पद्धतीने लिहू शकतो. हाऊ हंबल डॉक्टर हॉकिंग इज. डॉक्टर हॉकिंग किती हंबल आहेत. नेक्स्ट बघा इथं, ही वॉज व्हेरी क्लमझी. ही वॉज व्हेरी क्लमझी याचं काय लिहिलंय, हाऊ क्लमझी ही वॉज. सोपं, या वरच्या सारखंच केलं. क्रियापद पुढे घ्यायचं, हाऊ क्लमझी ही वॉज, त्यानंतर विशेषण आणि त्यानंतर ते सर्वनाम आणि क्रियापद. ओके, सॉरी क्रियापद नव्हे, एक्सक्लेमेटरी वर्ड घ्यायचा पुढं, हाऊ. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. ओके, सो याला आपण सिम्पल बनवू शकतो, हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज, आणि त्याच्या पुढे फक्त एक एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं. ओके, करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. ओके, त्याला आपण सोप्या पद्धतीने कसं करू शकतो बघा, हाऊ वंडरफुल थिंग. हाऊ वंडरफुल थिंग करेज इज. हाऊ वंडरफुल थिंग करेज इज. करेज ही एक ट्रूली वंडरफुल आहे, त्याला आपण म्हटलं हाऊ वंडरफुल थिंग करेज इज. ओके, धाडस किती एक चांगली अशी गोष्ट आहे. ओके, तर असं हे एक्सप्लेमेंटरी केलेले आहेत. काही ऑलरेडी इथं लिहिलेले होते मी, इथं काही तुम्हाला दाखवले सुद्धा कसे करायचे. बघा काय करायचं, हाऊ हंबल डॉक्टर हॉकिंग इज हे आपण एक्सप्लेमेंटरी बनवलं. कशापासून बनवलं, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. हे एक साधं विधानार्थी वाक्य आहे, साधं सिम्पल सेंटेन्स आहे. याचं आपण काय केलं, त्याला एक्सपेरिमेंटमध्ये उद्गारार्थ करताना काय केलं बघा, त्याचं जे फॉर एक्झाम्पल विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, त्याला पुढे आणलं, ते कशाच्या मदतीने आणलं, हाऊ. हाऊ हा एक एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही इथं हाऊ हा बसतो, किती बाबा किती, हाऊ हंबल म्हणजे हे विशेषण लिहिलं, ॲडजेक्टिव्ह लिहिलं, डॉक्टर हॉकिंग इज एवढंच लिहिलं. हे वेरी वगैरे आपण काढून टाकलं, कळलं, असंच सगळं केलेलं आहे बघा. नेक्स्ट, कन्वर्ट द फॉलोइंग टू इंटरोगेटिव्ह क्वेश्चन. इंटरोगेटिव्ह म्हणजे साधारणतः तुम्हाला क्वेश्चन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, प्रश्न तयार करायचे. प्रश्न तयार करताना जो ॲक्च्युली जो सेंटेन्स असेल त्याचा मात्र अर्थ नाही बदलला पाहिजे. ओके, म्हणजे ते जे क्वेश्चन तयार करेल त्याचा आन्सर हे प्रश्न आला पाहिजे, समजलं, सॉरी ज्याचा आन्सर हे स्टेटमेंट आलं पाहिजे. बघा, द प्रोग्नॉसिस वॉज बॅड. प्रोग्नॉसिस म्हणजे जे पूर्वनिदान होतं ते चुकीचं होतं. याचा प्रश्न कसा केला बघा, वॉज द प्रोग्नॉसिस बॅड. ओके, वॉज द प्रोग्नॉसिस बॅड, येस इट इज बॅड, इट वॉज बॅड. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफननं रिसर्च कंटिन्यू करायचं ठरवलं. डिड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. डिड म्हणजे काय केलं बघा, इथं एक टू बीचं रूप डूचं रूप वापरलं इथं. डिड भूतकाळातलं वाक्य म्हणून डिड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च.
देर आर मेनी पीपल हु डिस्प्ले एक्सेम्पलरी करेज. एक सेंटेन्स आहे, याचं क्वेश्चन काय केलंय बघा. हे मी सगळं तुम्हाला ग्रामरमध्ये घेईन. ओके, आता फक्त एक वरवर बघा. आर देअर, इथं ऑलरेडी टू बीचं रूप आहे ते वापरा. आर देअर मेनी पीपल हु डिस्प्ले एक्सेम्पलरी करेज, फक्त एवढं आहे. क्वेश्चन मार्क घेतले. आर देअर क्रियापद पुढे घेतलं, सहाय्यकारी क्रियापद पुढे घेतलं आणि त्यानंतर देअर मेनी आहे तसं वाक्य लिहिले बघा. नेक्स्ट बघा इथं काय केलंय. हिज माइंड वुल्ड सोअर अप इनटू द स्पेस लाईक लाईट. हे तुम्ही करू शकता. वुल्ड हिज माइंड सोअर अप इनटू द स्पेस लाईक. क्रियापद फक्त पुढे घ्यायचं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं पुढे. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डूचं रूप वापरायचं. भूतकाळवाचक असेल तर त्याचं डूचं भूतकाळवाचक रूप वापरायचं. कळलं? हे बघा, द प्रोग्नॉसिस वॉज बॅड. वॉज द प्रोग्नॉसिस बॅड. सोपा आहे. तर असा हा आपला लेसन होता अँड एपिटोम ऑफ करेज. याचं सगळं ॲक्टिव्हिटी, वर्कशॉप, लँग्वेज स्टडी हे सगळं मी या एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. ओके, तर व्यवस्थित काळजीपूर्वक हा व्हिडिओ पुन्हा बघा, लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. शेअर करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त. ओके, ठीक आहे. जे नवीन आहेत ते सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. तुर्तास सर्वांना धन्यवाद. हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या त्याआधी.